चांगली कामगिरी करावी ही अपेक्षा, परंतु शेवटी खेळ आहे. खेळामध्ये हार जीत हा प्रकार आपण नेहमीच पाहतो, परंतु आपण किती सन्मान देता क्रिकेटला हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पंचांची जोडगोळी दिनेश आणि सागर. सलामीची जोडी जयदास आणि प्रकाश. मांडवणे संघासाठी सुद्धा आपण पाहिलं ना तर संदीप सारखं खंदे पाठबळ त्यांच्या पाठीशी उभे आहेत. हे सुद्धा खेळाडू तेवढे शांत. गेल्या एक वर्षभर त्यांच्याकडून साजेशी कामगिरी होत नाही, परंतु 2 वर्षापूर्वी खूप चांगली कामगिरी मांडवणे संघाकडून झाली होती. वायसीसी डोनेवाडी सारख्या प्रस्थापित संघाला हरवून लाडिवली येथे क्रमांक पटकावला होता. त्यानंतर काही ठिकाणी 3-4 ठिकाणी चांगली पारितोषिक मिळवली होती, परंतु तो सूर त्यानंतर त्यांना टिकवता आला नाही. जे कोणी संघ उपस्थित असतील आजच्या लॉट्स मधील त्यांनी आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगन यांना आपण पाहतोय. खूप अनुभव या खेळाडूकडे. कोणतीही भूमिका द्या या खेळाडूला, ती भूमिका अतिशय शांत संयमी, तंत्रशुद्ध फलंदाज, गोलंदाजीमध्ये खूप चतुरपणा. त्यानंतर माझ्या समवेत कित्येक वर्ष सलामीची भूमिका पार पाडणारे आमचे मामे भाऊ शरद वाघमारे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर यावेळेला आपण त्यांना पाहतोय. त्यानंतर समीर पवार यांच्यानंतर जर कोण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल डोनेवाडी संघामध्ये तर ते म्हणजे सौरभ उर्फ भावड्या. लॉंग ऑफ रिजन मध्ये ओके. रिव्ह्यू तुम्हाला वाईड आणि बीमर साठी दिला जाईल. एका संघाला एक रिव्ह्यू असेल. जर रिव्ह्यू लॉस्ट झाला तर नंतर पंचांच्या मागणीशिवाय मिळणार नाही. खेळाडू मागणी करू शकणार नाही. पंचांनी जर त्यांना आक्षेप असेल तर पंच स्वतः घेऊ शकतात. बघूया. यस, आपण पाहिलं तर निश्चितच पहिला सामना या सीझन मध्ये. हेयर बी गोज जगन. यस, काय सुरुवात झाले. पहिल्या चेंडूवर दांडी गोल केले, ती म्हणजे फलंदाजाची. आणि काय सुरुवात आपण पाहतोय. जबरदस्त. ही खासियत आहे, कारण कुठेतरी गोलंदाज खूप चाणाक्ष आहे. मी सांगितलं होतं, त्याला वाटलं होतं, परंतु या गोलंदाजाकडे खूप वर्षांचा अनुभव आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो, सर्व क्षेत्रांमध्ये डोनेवाडी क्रिकेटसाठी खूप काही या खेळाडूंनी केलेलं आहे आणि त्यांनी ते दाखवून दिलंय. फलंदाज थोडासा इथे अनकॉन्शियस होता. त्यांनी अपेक्षा केली नव्हती की असा चेंडू पडला जाईल, परंतु पहिलाच चेंडू योग्य टप्प्यावर दांडी गोल. 3ऱ्या क्रमांकावर एक तोडफोड फलंदाज जातोय फलंदाजीला. अक्षय. हे जे षटक आहे ना, ते मांडवणे संघाला थोडं काळजीपूर्वक खेळावं लागेल, कारण याच्यानंतर ओमकार वाघमारे असतील, त्यानंतर अर्जुन
वाघमारे असतील, सौरभ वाघमारे असतील, गोलंदाज आहेत, परंतु तितकासा अनुभव नाही. त्यामुळे निश्चितच ओमकार वाघमारे आणि अर्जुन वाघमारे बराच काळ आमच्या सोबत खेळलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट मात्र निसटले फलंदाजाच्या हातातून. पुन्हा एकदा योग्य असं यष्टी रक्षणाच्या भूमिकेत आपण पाहतोय ओमकार वाघमारे यांना. खेळाडूंनी मात्र योग्य पद्धतीने राहायचं आहे आणि निश्चितच याच केटीसी ला इव्हेंटच्या माध्यमातून प्रोप्रायटर अजिंक्य पवार यांच्याकडे जॉब वॅकन्सी उपलब्ध आहे. कोण जर इच्छुक असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. हा मात्र चांगला फटका सहजरित्या आणि झेल सोडलाय. निश्चितच झेल होता. शरद वाघमारे सारखा अनुभवी क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय. बॅट आणि बॉलचा हवा तितकासा संपर्क झाला नाही, परंतु निश्चितच सूर्याच्या बरोबर दिशेने मात्र क्षेत्ररक्षकाला चकवलंय. चेंडू गेलाय 4 धावेंसाठी. पहिला मात्र इथे चौकार वसूल केला जातोय तो मांडवणे संघासाठी. पहिल्या धावा आल्या तिसऱ्या चेंडूवर. चौथ्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा हा चेंडू अडणार नाही. हा चौकार. हाही लगेच आपण पाहिलं ना तर थोडं शांत खेळावं लागेल जगन वाघमारे यांना. हा चेंडू थोडा खराब होता, थोडासा पुढे गेला. पाहिलं आपण थोडंसं गोलंदाजाला त्रास होतो जेव्हा त्याची एखादी विकेट जाते. त्यांनी डॉट काढलेला चेंडू जेव्हा सोडला जातो ना, तदनंतर बऱ्याच वेळा हे चित्र पाहायला मिळतं मैदानामध्ये. परंतु इट इज अ गेम ऑफ क्रिकेट, इट इज अ गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. त्यामुळे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला तुमचं वेगळेपण दाखवावं लागेल. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. या 2 मोठ्या चेंडूवर आपण पाहिलं तर या वेळेला पुन्हा चुकी होते. त्या दिशेला आपण पाहिलं तर चुकी होते आणि 1 धाव चोरटी मिळते. पुन्हा एकदा सज्ज. हा झेल. सौरभ वाघमारे झेल पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. हाच फलंदाज आहे जो तुम्हाला बाद घ्यायचा आहे. एकच धाव. आपण जर पाहिलं ना तर आपण पाहिलं तर 1 षटकामध्ये 10 धावा धावफलकावर झाल्यात. 1 धाव जयदास यांनी मिळवलेली आहे. 2 चौकार आले. त्यानंतर 5व्या चेंडूवर 1 धाव, 6व्या चेंडूवर 1 धाव. 2 चेंडू निर्धाव होते. ओमकार वाघमारे काल जर आपण पाहिलं ना तर ओमकार वाघमारे खूप सराव करतात. एक योग्य टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहिली ना. यस, ब्लॉक होलनी सुरुवात. क्या बात आहे. सुरेख स्लोवर आर्म ब्लॉक होल डिलिव्हरी आपण पाहतोय 360 मध्ये. हात वळवणारा हा गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज. चांगली सुरुवात. आपण पाहिलं तर या वेळेला थोडासा बाहेर. पंच सागर पवार यांच्याकडून मात्र हा चेंडू स्वैर घोषित होतोय.
आपण पाहिलं तर यस सांगितलं जातंय, कारण ते जाणतायत की हा मोठा फलंदाज आहे, या फलंदाजाला फसवायचं आहे. एक हाती मांडवणे संघासाठी आणि हा झेल होणार नाही, परंतु धाबा होण्याची संधी आणि चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता. पाहिलं आपण ना तर अतिशय सुरेख प्रयत्न होता. प्रयत्न थोडासा असफल ठरलाय, परंतु निश्चितच आपण पाहिलं तर धावफलक हलता ठेवण्याचं काम मात्र या चेंडूवर झालेलं आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल, क्या बात आहे. पुन्हा एकदा आणि सुरेख क्षेत्ररक्षण. एक जबरदस्त प्रतिभावंत खेळाडू. 999 999 आणि त्याच पद्धतीत मात्र आपण पाहिलं ना तर अर्जुन या खेळाडूमध्ये एवढी जबरदस्त प्रतिभा आहे. थोडस लक्ष दिलं ना तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू निश्चित घडणार. हा फुलटॉ चेंडू फसलाय आणि झेल टिपलाय, खेळ केलाय खल्लास. अक्षय याचा दुसरा झटका मिळतोय. चेंडू खराब होता, फायदा उचलता आला नाही. रमेश पवार तिथे कोणतीही चुकी करत नाही आणि फलंदाज होतोय बाद बाद बाद. निश्चितच चांगली कामगिरी होते. पहिलाच सामना आहे, नवोदित संघ आहे. दोन प्रस्थापित संघ, भैरवनाथ डोनेवाडी, त्यानंतर YCC डोनेवाडी, नंतर श्री गणेश डोनेवाडी सुद्धा डोनेवाडीचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज क्रिकेटच्या माध्यमातून. काय सुरुवात झाले. पुन्हा फुलटॉस, ब्लॉक होल, डिलिव्हरी मारण्याचा वारंवार प्रयत्न. इथे चुकी होते, परंतु काय बॅकअप केलाय. बाद होण्याची संधी आणि काय करतोय ओमकार वाघमारे. काय जबरदस्त बॅकअप सौरभ वाघमारे यांच्या माध्यमातून. सुरेख, परंतु गोलंदाजीसाठी दाद द्यायला हवी. स्कोर झालाय 16. समीर पवार गोलंदाजी बघा काय सुरेख होते. वारंवार खोल टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. या वेळेला चेंडू आतमध्ये स्विंग होतोय आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा. काय जखडून ठेवलंय. प्राथमिक आरोग्य केंद्र कडाब, आताच नवीन नियुक्त झालेले आमचे परममित्र डॉक्टर गोरे यांचं इथे आगमन होतंय. आपल्या बारणे उपकेंद्राचं काम सध्या त्यांच्या माध्यमातून होतंय. निश्चितच आदिवासी समाजातील कोणत्याही आरोग्यविषयक अडचणी असतील, मग साळोकवाडी, त्यानंतर डोनेवाडी यासारख्या आदिवासी वाड्यांवर विशेष लक्ष. या इकडून कॅमेरामॅनला विनंती असेल, आपण बाउंड्री लाईन वरून जे चालत येत आहे डॉक्टर, त्यांच्यावर थोडस फोकस करावं. या बाजूनी ऑफ साइडला. यस, बरोबर. आमचे परममित्र डॉक्टर तुकाराम गोरे, धाराशिव जिल्ह्यातून आताच ते नवनियुक्त झालेले आहेत. धन्यवाद कॅमेरामॅन. खूप. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्जुन. आपण पाहिलं ना तर 2 षटकात केवळ आहेत येतील. आपण पाहिलं ना तर
साळोखवाडीतील आणि डोनेवाडीतील बऱ्याच आरोग्य समस्यांवर जातीने लक्ष. पुन्हा एकदा ब्लॉकवर डिलिव्हरी. काय सुरेख समीर पवार, कौतुक करायला हवं तुम्ही गोलंदाजांचं. यस, जबरदस्त. कारण कुठेतरी एक पाहिलं ना तर जयदास वाघमारे आमचे बंधू आहेत, खूप मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये. एक खुर्ची द्या. आपण पाहिलं तर या वेळेला खराब फेकून दिलं. ही ताकद आहे. तुम्ही थोडा जरी शॉर्ट ऑफ लेंथ दिला ना. पहिला षटकार आलाय. तिसऱ्या षटकामध्ये मी विनंती करेन गोरे साहेबांना कृपया बसायचं आहे. आपण निश्चितच छोटंसं आयोजन आहे. आपल्या समवेत आमच्या पंचक्रोशीतील एक चांगलं नेतृत्व शंकर पवार आहेत. त्यांचं सुद्धा सामाजिक कार्य कामामध्ये निश्चितच मोठं योगदान आहे. थोडा वेळ आपण आस्वाद घ्या. मॅचचा सामना चालू आहे डोनेवाडी बनाम आणि फलंदाजाचा खेळ केला खल्लास. इथून मात्र धावसंख्येला चांगला आकार दिलाय आणि एक षटकार लगावल्यानंतर मात्र बरोबर इट का जवाब पत्थर से दिला जातोय. फलंदाज होतोय बाद. शरद वाघमारे करत नाही कोणती चुकी. खेळ संपवलाय तो जयदास वाघमारे यांचा. धावफलक धावून पोहोचलाय 23च्या घरामध्ये. अजूनही तब्बल या षटकातील कदाचित 3 चेंडू शिल्लक आहेत ना पंच. 3 चेंडू म्हणजे 9 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. एक षटक आणि 3 चेंडू, 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपली डोनेवाडी टीम आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी मांडवणे आपलं वैजनाथ उपकेंद्रातील टीम. म्हणजे सामना आहे बारणे उपकेंद्र विरुद्ध वैजनाथ उपकेंद्र. जी फिल्डिंगला टीम आहे ती आपली डोनेवाडी टीम आहे, गोलंदाजी करते. आणि फलंदाजीसाठी मांडवणे टीम आहे. आपण पाहिलं तर निश्चितच बॅक टू बॅक 3 षटकार मारले. षटकार हॅट्रिक साठी तुकाराम गोरे साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 1001. आणि पुन्हा एकदा ब्लॉकवर डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी. म्हणजे असं नाही की फलंदाज सुद्धा त्याच तळीचे आहेत. एक पाहिला आपण ना तर पहिलाच षटकार हॅट्रिक साठी आणि बॅक टू बॅक 3 विकेट जरी घेतल्या तरी गोरे साहेबांकडून पारितोषिक आलंय. आपण लक्षात घ्यायचं आहे धाराशिव येथून आमचे परम मित्र आता 4 महिन्यापूर्वी इथे हजर झालेत. यस, हा झेल आहे. झेल पर्यंत पोहोचणार का? आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. मी म्हंटल होतं हा जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. समीर पवार यांच्यानंतर जर नाव असेल कोणत्या क्षेत्ररक्षकाचं सर्वोत्तम म्हणून तर ते म्हणजे सौरभ उर्फ भावड्या वाघमारे यांचं. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कमाल केले. आता मात्र एक मास्टर माइंड खेळाडू संदीप जातोय मैदानामध्ये आणि इथे धावसंख्या मात्र खीळ बसवले. धावसंख्येला खीळ बसवले. धावसंख्या जाऊन पोहोचले 23च्या घरामध्ये स्थिर राहिले. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल पंच. एकच चेंडू शिल्लक आहे म्हणजे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहिलं तर कुठेतरी 30-35 धावापर्यंत मजल मारावी लागेल. कारण विचार केला ना तर डोनेवाडी संघातील हा पूर्ण नवीन संघ आहे. आमचे अगोदर 2 संघ जे आहेत ते प्रस्थापित संघ आहे. हा पूर्ण नवीन संघ आहे. तिसरा संघ आहे डोनेवाडीतला. यावेळेला खराब चेंडू, चेंडूला भिरकावून दिलंय. त्या दिशेला आउटफील्ड थोडीशी खराब. धाव बाद होणार का? आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण चित्त्याच्या चपळाईने करतोय. आणि या 2 धावेनंतर 3 षटकानंतर धावफलक स्थिरावलाय. 3 षटकानंतर 4 बाद 25.
यस, शेवटचं षटक आमच्या तालमीत घडलेला सौरभ वाघमारे आणि खराब सुरुवात होते. षटकार नाही, थांबलंय. आउटफील्ड खराब आणि धावात होणार का? रमेश पवार आणि इथे बोनस वाचलाय, 2 धावांचा बोनस वाचवलाय. थोडस आउटफील्ड सुद्धा आज गोरे साहेबांची इच्छा आहे की डोनेवाडी जिंकावी आणि 2 धावा सुद्धा डोनेवाडीसाठी वाचवल्यात आउटफील्डनी. म्हणजे नशीब आहे डोनेवाडीच्या बाजूने. परंतु पाहूया, विचार केला ना तर समोर जो फलंदाज आहे तो जयदास वाघमारे यांच्या समवेत नेहमीच सलामीची भूमिका बरीच वर्ष त्यांनी पार पाडले. एक जुनं हाड आहे, अनुभवी खेळाडू आहे. टप्पा योग्य ठेवावा लागेल. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 27च्या घरामध्ये. आणि आपण पाहिलं ना तर निश्चितच सुरेख फटका होता, फाईन खेळलेला फटका, परंतु आउटफील्ड खराब. यस, यावेळेला ऑफस्टंपच्या खूप बाहेरून चाणाक्ष पंच सागर पवार यांच्याकडून वाईड बॉलचा इशारा. 35च्या आतमध्ये थांबावं लागेल कारण फलंदाजी थोडीशी कमकुवत बाजू आहे डोनेवाडी संघाची. शरद वाघमारे यांच्यासारखा अनुभवी फलंदाज सोडला. हा खराब चेंडू, ताकदवान फटका, काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय. षटकार षटकार षटकार, कमबॅक करावा लागेल. समोर जो फलंदाज आहे तो फलंदाज जुना हाड आहे, खूप अनुभवी खेळाडू आहे, ज्याने मांडवणे संघासाठी बराच काळ क्रिकेट गाजवलंय. त्यामुळे निश्चितच तुम्हाला योग्य टप्प्यावर चेंडू ठेवावा लागेल. जयदास वाघमारे जरी तंबूत परतले असतील तरीही हा फलंदाज आपण पाहतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूवर अजूनही हमला चढवण्याचा विचार असेल. चौतीस धावा धाव फलकावर. हा फटका फसलाय. 2 धावा पूर्ण. छत्तीस धावा धाव फलक तर आपण पाहतोय. चांगला धाव फलक इथे दिसतोय आणि निश्चितच हा झेल आहे, हातात झेल आहे आणि काय बात आहे, ओमकार वाघमारे यांनी संपवलाय फलंदाजाचा खेळ. सरळ चेंडू त्याच्या हातामध्ये विसावतोय, कोणतीही चुकी करत नाही आणि ओमकार वाघमारेंनी कमाल केले. गोलंदाजी जबरदस्त केली, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख कामगिरी आणि कुठेतरी एक आपलं टॅलेंट, प्रतिभा दाखवण्याची संधी या खेळाडूंसमोर आहे गोरे साहेब. कारण आपण पाहिलं ना तर सर्व नवोदित खेळाडू आहेत. फक्त एक शरद वाघमारे सोडले ज्यांनी बराच काळ माझ्यासोबत डोनेवाडी संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडले. त्यानंतर ही सर्व काही पुतणे आहेत, काही भाचे आहेत ज्यांनी सुरुवात केले खेळायला नुकतीच. आमच्या अगोदरच 2 प्रस्थापित टीम आहेत, परंतु कुठेतरी मुलांची संख्या, खेळाडूंची संख्या जास्त असल्याने 2-3 टीम करणे बंधनकारक आणि प्रत्येकाला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळावी यासाठी हा तिसरा संघ मैदानात उतरलाय. कामगिरी अद्यापपर्यंत चांगली झालेली आहे, कारण या ग्राउंडवर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये काही संघांनी 50+ धावा सुद्धा जमवल्या, तिथे 36 पर्यंत थांबवलंय, परंतु अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक. यस, इथे चुकी करतायत शरद वाघमारे, चुकी करतायत. आपण पाहिलं ना तर काय करतोय संदीप. स्ट्राइक होती संदीप कडे, काही गरज नव्हती विकेट टाकण्याची. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यस,
स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय ज्यांनी साळोख संघासाठी खूप जबरदस्त असं तोडफोड फलंदाज आणि चाणाक्ष गोलंदाज असे अष्टपैलू खेळाडू योगेश. स्कोर कार्डवर धावा आहेत 37, 37 रन्स. अजूनही मला वाटतं चेंडू शिल्लक आहेत. एकच शेवटचा चेंडू. 37 धावा. पाहूया काय करतायत. शेवटचा चेंडू शिल्लक. 40च्या आतमध्ये थांबवणार का. आणि हा चांगला फटका. त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत सनी पवार. फेकी थोडीशी खराब होते. यस 39 धावा. 40 धावांचं लक्ष्य. 39 धावा झाल्या. 40 धावांचं लक्ष्य. येणारे 24 चेंडू 40 धावांची गरज. निलेश पवार जर कुठे असतील तर कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चाळीस धावा दमवायच्या आहेत. बघूया कशी फलंदाजी होते. निश्चितच माझ्या समवेत माझे सहकारी आरोग्य सेवक मित्र ग्राम पातळीवरील डॉक्टर संबोधले जातात असे श्री तुकाराम गोरे इथे उपस्थित झालेत. आरोग्यविषयक अडचणी मध्ये नेहमीच त्यांनी साळोखवाडी असेल, डोनेवाडी असेल, मग क्षयरुग्ण बाबत तर नेहमीच, त्यानंतर कुष्ठरोगाबाबत सुद्धा त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि नेहमीच एका तळागाळातील समाजाला आरोग्य सुविधा देण्यासाठी काळ वेळ न पाहता त्यांनी जबरदस्त असं सहकार्य केलंय. रेग्युलर व्हिजिट साठी ते आले होते, परंतु निश्चितच येता येता या क्रिकेटच्या सामन्यांचा आस्वाद भानसोली बी आणि शिंगडोळ. यस, चांगलं कॉम्बिनेशन. एक अनुभवी आणि एक नवोदित खेळाडू शरद वाघमारे. आपण पाहिलं ना तर डोनेवाडी क्रिकेट साठी माझ्यासोबत खूप वर्ष सलामी वीराची भूमिका पार पाडले त्यांनी, त्यामुळे त्याच्याकडे खूप अनुभव आहे क्रिकेटचा. त्याच्या समवेत एक प्रतिभावंत डावखुरा अष्टपैलू खेळाडू अर्जुन. 24 चेंडू आणि
40 धावांची गरज आहे. गोरेसाहेब यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 1001 रुपयाचं पारितोषिक आपल्या संघासाठी लागू आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील टीम आहे त्यामुळे निश्चितच डोनेवाडीसाठी खूप सपोर्ट आहे त्यांच्या माध्यमातून. परंतु अनुभवाचा विचार केला गोरेसाहेब तर मांडवणी संघाचं पारड अनुभवाच्या बाबतीत जड. पाहूया कसा खेळ होतोय. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात महत्व नाही. जो प्रत्यक्ष मैदानात चांगला खेळेल तो जिंकणार आहे. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण केटीसी लाईव्ह इव्हेंट्स चे आमचे बंधुराज अजिंक्य पवार आणि त्यांची टीम स्वतः ते आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे आणि नेहमीच आदिवासी समाजाच्या सामाजिक अडचणीत आत्ताच झालेली साळोख येथील घटना असेल, त्यानंतर इतरही आरोग्यविषयी घटना असतील, त्यामध्ये त्यांनी स्वतः पेशंटला रुग्णांना रुग्णालयात जाऊन भेट दिलेली आहे, मदत केलेली आहे. या वेळेला फलंदाज होतोय बाद. काही गरज नव्हती, थोडस थांबावं लागेल. हा जो खेळाडू आहे जयदास वाघमारे, हा खेळाडू अनफिट आहे परंतु त्याच्याकडे अनुभव आहे. तुम्हाला थोडासा धावफलक खालता ठेवावा लागेल आणि इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होतोय बाद. ही जोडी आपण पाहतोय खूप जबरदस्त. जगन आणि शरद दोघांकडे अनुभव आहे. 3 षटकापर्यंत धावफलक हालता ठेवावा लागेल. शेवटच्या षटकात 10 ते 12 धावा राहतील असं एक समीकरण आपल्या मनाशी ठेवावं लागेल. पाहिला आपण तर 40 धावा जमवायच्या आहेत. या वेळेला सुद्धा झेल होता, झेल टिपता आला नाही. त्या दिशेला आउटफिट थोडं खराब. 2 धावा मात्र मिळतायत. पुन्हा एकदा दुसरा झेल होता नशिबाचा. जगन बाद अर्जुन झालाय. 2 धावा. हॅलो आपण यस यावेळेला आक्षेप आलाय थ्रो गोलंदाजीवर. शंकर पवार इथे स्वतः उपस्थित आहेत. यूट्यूब मध्ये चेक होईल त्यामुळे आपण आपला खेळ चालू ठेवा. नेक्स्ट बॉल आपल्याला चेक करायचा आहे. अजिंक्य पवार आपण त्यासाठी सज्ज राहा. यस पुन्हा एकदा चेंडू गेलाय परंतु झेल नाही होऊ शकला. 1 धाव मिळाले. थोडं थांबा. बॉल चेक करतील शंकर पवार आणि त्यांचा निर्णय ते देतील. कोणीही दुसरा इथे नसेल, तटस्थ असतील. हा बॉल फेकी टाकलाय की हे चेक करायचं आहे शंकर दादा आपण, आणि तसा निर्णय लगेच द्यायचा आहे. नाही फेअर डिलिव्हरी. परंतु वाटलं प्रत्येक चेंडूवर लक्ष असेल, हे लक्षात असू द्या कारण एकदा आक्षेप आलाय आपल्यावर. यस सुरेख फटका. अनुभव 50 लावतायत शरद वाघमारे. चौकार आणि खातं खोलतोय. सुरेख फटका. फाईन खेळलेला. 4 धावांसाठी हा फटका जातोय. चार चेंडू नंतर धावा 7. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 आणि हा चौकार. चौकार आणि सुरुवात केले.
महाराष्ट्र पोलीस आमचे पुतणे साहेब समीर पवार ऊन खातायत. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. 5 चेंडू मध्ये 7 धावा. धावफलक खालता ठेवावं लागेल. 2 गोलंदाज जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर विचार करण्यासारखं आहे. मांडवणे संघाला सुद्धा सामना शेवटपर्यंत जाणार हे निश्चित, परंतु विकेट गेली नाही पाहिजे. ही जी जोडी आहे ती सर्वात अनुभवी. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. एका षटकानंतर धावफलकावर धावा झाल्या 7. येणारे 18 चेंडू 33 धावांची गरज. जी सरासरी होती 10ची ती सरासरी आता झाले 11ची. 3 षटकामध्ये 33 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 11 धावांची सरासरी डोनेवाडी श्री गणेश संघ इथे राखणार का? रोहित पवार आणि स्वप्नील उर्फ बाळू वाघमारे यांनी आपली टीम सज्ज ठेवायची आहे नांदगाव इथे जाण्यासाठी. यावेळेला चांगला फटका. ही खासियत आहे जगन वाघमारे यांची. त्यांच्या माध्यमातून चेंडू डॉट होण्याची खूप शक्यता कमी. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज 2-3 आहेत डोनेवाडी संघामध्ये. त्यामध्ये सर्वात वरचा क्रमांक असेल तर जगन वाघमारे यांचा. प्रसाद पवार सुद्धा एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. त्यानंतर 360 मध्ये खेळणारे प्रतीक पवार असतील. त्यानंतर हे सत्र ज्याने गाजवलंय तो रोहन उर्फ कादरी. म्हणजे जबरदस्त खेळाडू आहेत. या वेळेला फेकून दिलंय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. इट इज अ बिग 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 हिट. षटकार. अजून 2 लगावले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय परममित्र डॉक्टर तुकाराम गोरे यांच्याकडून पाहूया. परंतु घाई करणार की सामना जवळ नेणार पाहूया. शरद वाघमारे या वेळेला मात्र बाहेरून अजून चेंडू थोडासा आतमध्ये घेतला. वाईडिश लाईनचा वापर गोलंदाजाने. वाईडिश लाईनचा सुरेख वापर पाहिला आपण तर अतिशय 7-8 पावलांचा रनअप आहे. नाईस बॉलिंग ऍक्शन आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी. क्या बात आहे. म्हणजे हेच जे आहे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर ते वापरलं जातंय. महेंद्रसिंग धोनीचा उदय झाल्यानंतर हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून या ब्रह्मास्त्राचा तोड काढला गेला. परंतु अजूनही पुन्हा एकदा या वेळेला 2 धावा काढणार का? थोडीशी स्लगिश फिल्डिंग पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये जगन वाघमारे यांचा हात कोणी धरू शकणार नाही. अजूनही या 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण. शेवटचा चेंडू शिल्लक. धावफलक धावून पोहोचलाय 16च्या घरामध्ये. यस भानसोली आणि शिंगडोळ. चला नाणेफेकीसाठी यायचंय आपण 5 मिनिटाच्या आत. आणि ब्लॉक होल डिलिव्हरी. परंतु बाहेर चेंडू पिच होतोय. नाही षटक संपलंय. 2 षटकानंतर धावफलकावर धावा 17. 12 चेंडू 23 ची गरज. तेवीस 12 चेंडू.
12 चेंडू 23 धावांची गरज आणि आमचे बाचे साहेब यावेळेला गोलंदाजीवर. राहुल पाहूया त्यांचं आजोळ आणि आणि वाचलाय फलंदाज. आता आम्ही गोलंदाज म्हणून भाचे साहेबांना पाठी राखण द्यावी की आमच्या गावासाठी गाव जिंकावा, तर आम्ही निश्चितच गावाच्या बाजूने जाऊ. बघूया 11 चेंडू 22 धावांची गरज. प्रति चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. थोडस हात खोलावे लागतील जगन वाघमारे यांना. आणि बाद उंचीचा जबरदस्त वापर गोलंदाज. दहा चेंडू 22 धावांची गरज. यस 10 चेंडू. शिंगडोळ संघ इथे उपस्थित आहे. भानसोली उमेश भोईर आणि वैभव आणि सागर शिंगडोळ संघ. आपण समोर यायचं आहे कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये. आमच्या टीम मध्ये आपण खेळणार आहात, तर आम्हाला निश्चितच 10 चेंडू 22 ची गरज. तडफोड फलंदाज समीर सनी आणि ब्लॉक होल. ब्लॉक होल. धाव फलक हालता ठेवावा लागेल आपल्याला. धाव फलकाला धावसंख्येला आकार द्यावा लागेल. समोर नॉन स्ट्रायकर एंडला शरद वाघमारे आहेत. सनी पवार. एक धाव. आता आपली सूत्र हातात घ्यावी लागतील शरद वाघमारे यांना, कारण सूत्र आपल्या हातात घ्यावी लागतील. 8 चेंडू आणि 20 ची गरज आहे. बरोबर ना? 20 झाल्या ना? 19 झाल्यात, म्हणजे 21 धावांची गरज आहे. 2च धावा निघाल्या का या षटकात? ओके बरोबर, म्हणजे 21 धावांची गरज आहे. सूत्र आपल्या हातात घ्यावी लागतील शरद वाघमारे. बॅटचा पट्टा चालवावा लागेल. वाईट बॉल. चेंडू चांगला होता. रिव्ह्यू घेतलाय. शंकर पवार आपण चेक करा. अजिंक्य पवार वाईड चेक करायचंय. वाईड. पंचांनी वाईड घोषित केलाय, त्याच्यावर आक्षेप नोंदवलाय. हा वाईड नाही असं सांगितलं गेलंय. वाईड वाईड आहे. कट टू कट होता. चांगला निर्णय मानावा लागेल. थोडस आयोजकांना विनंती असेल की आपण वाईडची जी लाईन आहे ना योगेश, ती थोडी आखून घ्या. ती जरा झूम करताना दिसत नाही, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय. परंतु निश्चितच एक हिटची गरज आहे या षटकात. हा दांडी गोल. ब्लॉक होल डिलिव्हरी. आता कोण मॅच जिंकवणार? मला वाटतं सौरभ वाघमारे यांना जाण्याची गरज. यस, सौरभ वाघमारे गेलेत. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे.
7 चेंडू 20 धावांची गरज. सौरभ वाघमारे आणि इथे 2 धावा येणं खूप गरजेचं आहे. बघूया संदीप. यस 2 धावा पूर्ण. आणि मला वाटतं सनी पवार यांच्याकडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे, कारण आता ना 3 षटकारांची गरज आहे आणि 3 षटकार मारण्याची ताकद या फलंदाजामध्ये आहे. प्रॅक्टिसला जर पाहिलं आपण तर हा फलंदाज बॅक टू बॅक 4 ते 5 षटकार सुद्धा सहजरित्या मारतोय. परंतु प्रॅक्टिस आणि प्रत्यक्ष खेळ यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे निश्चितच 6 चेंडू 18ची गरज आहे. 6 पैकी 3 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर धाडायचे आहेत. चला शंकरदादा नाणेफेक करून घ्या. शिंगडोळ आणि भानसोली. तुकाराम गोरे साहेबांना विनंती करतो या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आपण. टॉस साठी कॉइन द्या. सागर पवार कॉइन. एक मिनिट आहे माझ्याकडे. नाणेफेकीचा कौल. यस 5 चेंडू. शिंगडोळ संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शिंगडोळ जिंकलाय. आणि आपण बिना एंट्रीच्या मैदानात गेले तर पॅनल्टी आहे. हा मात्र खूप खराब चेंडू. वाईड बॉल आहे. वाईड आणि हा चौकार. 5 धावांचा बोनस. अरे 5 चेंडू 15ची गरज. पुन्हा एकदा नशीब. सॉरी 5 चेंडू 13ची गरज. आणि नशीब पुन्हा एकदा आलंय. नशीब पुन्हा एकदा आलंय डोनेवाडी संघाच्या बाजूने. गोलंदाजांनी आणि मांडवणे संघाच्या कॅप्टननी थोडं थांबायचं आहे. गोलंदाजीवर आक्षेप आलाय. शंकर दादा यानंतरचा चेंडू चेक करणार आहेत. चेंडू टाकू द्या. नाही आहे तिकडे तेच देत आहेत. आपण काही सांगत नाही. 5 चेंडू 13ची गरज. आणि काय करतायत शंकरदादा. निर्णय सांगायचा आहे आपला. फेअर डिलिव्हरी. सेफ हँड आहे. फेअर डिलिव्हरी. 4 बॉल 13. नाही नाही नाही. प्रॅक्टिस आणि प्रत्यक्ष मॅच यामध्ये खूप फरक आहे. सनी पवार अजून दिल्ली बहुत दूर आहे. तुम्हाला बरच काही शिकायचं आहे. परंतु 3 चेंडू आणि 13ची गरज. या चेंडूवर 1 धाव तरी येणं खूप गरजेचं आहे गोरे साहेब. तेव्हा कुठेतरी 2 चेंडू 12 धावा लागतील आणि तुम्ही षटकारासाठी प्रयत्न करू शकता. या चेंडूवर धाव येण्याची खूप गरज. सनी पवार आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. इथून जर का अतिरिक्त चेंडू आला नाही तर मांडवणे संघ विजय होईल. यासाठी शरद वाघमारे यांनी आणि जगन वाघमारे यांनी थोडा किल्ला लढवणं गरजेचं होतं. आपण अनुभवी फलंदाज आहात. जबाबदारी घेऊन आपण खेळ करण्याची अपेक्षा होती. असो दांडीगोल. चला 1 चेंडू शिल्लक. आणि बाचेसाहेब ओमकार वाघमारे यांनी जर षटकार लगावला तर समीर पवार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. यस 5 रन आल्या होत्या फुकटच्या. त्याच 5 रन राहिल्यात शेवटपर्यंत.
एकही चेंडू सनी पवार यांच्या बॅटला लागला नाही. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. तुम्हाला सराव करावा लागेल. यस, जवळपास वाईड चेंडू सोडला तर 6 चेंडू निर्धाव टाकलेत. मांडवणे संघ विजयी झालाय. विजय संघाचं कौतुक. डोनेवाडी संघाला पुढील स्पर्धेसाठी वाटचाल करण्यासाठी, आपला खेळ चांगला करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आमचे परम मित्र आदरणीय तुकाराम गोरे साहेब इथे उपस्थित झाले. वेळात वेळ काढून